यांना मी आपले अनुभव आणि पुढील आमच्या आयुष्याबद्दल असणारं मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो। आदरणीय गोरुले गुरुजी। या माझ्या लाडक्या गावाचं म्हणा कळसोळी गावचं ग्रामदैवत कालिका देवी श्रीदेव रामेश्वर श्री वामनदेव आणि आपल्या शाळेच्याच रस्त्यावर असलेली आपली सत्यमाता यांच्या चरणी वंदन करून आणि आपली विद्येची देवता शारदा माता या सर्वांना वंदन। इथे बसल्यापासून ठरवतोय की आज डोळ्यातून पाणी नाही काढायचं, परंतु हा कार्यक्रम आज माझ्या या लाडक्या माझी प्रिय शाळा मी असं बऱ्याच वेळा माझ्या व्हॉट्सअपवर असेल माझ्या चॅनलवर असेल किंवा फेसबुकवर असेल गेले अगदी महिनाभर या शाळेबद्दल मला जे जे काही सांगायचं होतं ज्या गोष्टी माझ्या मनात होत्या ते मी मांडत आलो। बऱ्याच लोकांनी त्या ऐकल्या बघितल्या। आज या माझ्या निरोप समारंभा निमित्तानं आज या व्यासपीठावरील उपस्थित आजच्या या कार्यक्रमासाठी खास प्रमुख उपस्थिती त्यामध्ये आमच्या या कळसोळी गावचे सन्माननीय सरपंच श्री देवेजी तळेकर, आमच्या केंद्राचं नेतृत्व, आमचे मार्गदर्शक अगदी मोठे बंधू असे आमचे कोसंबे सर आणि आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम माझ्या कार्यक्रमाचं निमित्त धरून करण्यात आला की जे माझे सर्व गुरु मार्गदर्शक या शाळेचे सर्व माजी शिक्षक त्यामध्ये आमच्या किंद्रे मॅडम, कुलकर्णी मॅडम, वेटे सर, त्याचबरोबर सदानंद बेरे गुरुजी, आमचे नडे सर, मी प्रत्येकाबद्दल बोलणार आहे। त्यानंतर जर दादा इको कमी तर विजय कोळवणकर सर, आमचे कांबळे सर आणि या 6 जणांमध्ये एक नाव गुंपलं गेलं ते आता माझं की आता इथून सुरू होईल माजी शिक्षक म्हणून। मगाशी प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं की त्यांचा इथला कालावधी असेल, त्यांनी इथे येऊन काय केलं, किती दुर्गम परिस्थिती होती। केंद्रे मॅडम 1989 पासूनचा जो इतिहास होता केंद्रे मॅडमने सांगितला आणि जे सत्य आहे की इथे जी परिस्थिती होती आणि त्यांच्या काळात त्यांनी जे काम केलं हे माझ्यासाठी खूप मोलाचं होतं की जे आज मी पुढे करू शकलो। हे माझे साई माझे गुरु आहेत। कदाचित त्यांनी इथे काही केलं नसतं तर आज मला हे करता आलं नसतं। एखादी वास्तू असेल, एखादी जागा असेल ते आपल्याला शुभ असते। मी या शाळेच्या आवारात पाऊल ठेवल्यानंतर ही इमारत असेल, ही जागा असेल, ही माझ्यासाठी खूप भाग्यवान शुभ होती। आज केंद्रे मॅडमने सांगितलं अनेक असे उपक्रम इथं होत होते। त्यानंतर आमचे वेटे सर असतील, बेहरे गुरुजी असतील, कांबळे सर असतील, कोळवणकर सर असतील, या सर्वांनी इथे खूप मेहनत केली आणि खूप मेहनतीनं म्हणजे माझ्यापेक्षाही त्यांनी केलेलं आहे। कारण एखादं चांगलं वातावरण झालेलं असतं आणि त्याच्यात दुसरा येऊन करतो तेव्हा त्याला ते सोपं असतं, पण जो एखादा खडतर परिस्थितीत काहीतरी करत असतो त्याला त्यावेळी जास्त परिश्रम घ्यावे लागतात आणि या मंडळींनी सर्व केलं म्हणून मला हे पुढे करता आलं। मी केंद्रे मॅडम असतील, प्रवीण वेटे सर असतील, यांच्याशी माझा तेवढासा जास्त परिचय नाही, परंतु त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या वाणीतून सगळं मला कळलं की ती सुद्धा आमच्या इतकेच इथे चांगले त्यांचं कार्य झालेलं आहे। बेहरे सर हे आमच्याशी संबंधित होते, त्यांचे सगळे विचार, या शाळेचा इतिहास आम्ही एकमेकाशी बोलत असायचो। त्याचबरोबर त्यानंतर आलेले आमचे
आमचे नडे सर, की मगाशी मी म्हटलं वाकून नमस्कार केला, माझे ते गुरुजी आहेत. पुणे हायस्कूलला त्यांनी मला शिकवलं. त्यांचाच एक विद्यार्थी ते जिथं शाळेत काम करतात तिथे जाऊन 10 वर्ष सर्व्हिस करतो. हे भाग्य कुणाच्या नशिबात नसेल, कदाचित माझ्या आहे, की ज्या गुरुजींनी मला पुढे मी बेंचवर आणि मला गुरुजी शिकवतायत आणि त्यांच्याबरोबरच मी 10 वर्ष पुन्हा त्यांच्याबरोबर खुर्चीत बसून 10 वर्ष नोकरी केली. त्याचबरोबर एक आठवण म्हणून त्याच शाळेतल्या माझ्या अक्षता कावतकर मॅडम आमच्या गुरुलेवाडी शाळेला होडी नंबर 3ला त्या मला दुसरीला शिकवायला आल्या आणि त्याही मॅडम त्या ठिकाणी त्यांच्यासोबत सुद्धा मी 10 वर्ष नोकरी केली. की माझ्या बाई मला ज्या खुर्चीत बसून शिकवत होता तोच एक त्यांचा विद्यार्थी उठून आज त्यांच्या इतकीच नोकरी तिथे बसून करत होता. ही अशी माझी भाग्यवान जे माझे गुरुजी आहेत. गुरुजींचा 12 वर्षाचा काळ होता, माझा 10 वर्षाचा तिथला काळ होता. की गुरुजी डीएड झालेत आणि ते नोकरीला म्हणजे नोकरी करण्याला इच्छुक आहेत आणि त्यांना कुठली तरी शाळा हवी आहे याची काळजी या माणसाला किती बघा. की माझ्या आधी दुसऱ्याला सांगून मोकळे झाले की माझा एक माणूस इथे येणार. आणि असंच त्यांच्या सासरवाडी, त्यांना क्रिकेट बघायचा खूप वेळ आहे आणि त्यांच्या सासरवाडी मला सुद्धा खूप क्रिकेटचा वेळ. आम्ही दोघे जण त्यांच्या सासरवाडी लांजाला भारत पाकिस्तानची मॅच बघायला गेलो आणि तिथं गुरुजींनी सांगितलं तुम्हाला ती शाळा घ्यायची आहे. आता म्हणजे माझ्यात काय त्यांना दिसलं ते त्यांनाच ठाऊक असेल. आणि जशा ठरल्याप्रमाणे त्या शाळेवर अनेकांच्या उड्या होत्या, कारण डीएड कॉलेजच्या जवळची शाळा, मोठी शाळा, केंद्र शाळा आणि त्या ठिकाणी मी पाक्षिक केलं. माझं डीएड 2 वर्ष झालं आणि त्याच शाळेवर मी पाक्षिक काम केलं आणि त्याच शाळेवर मी 10 वर्ष नोकरी केली आणि नडे सरांबरोबर. म्हणजे हात धरून नेणारे हे मुख्याध्यापक की माझा हा सिस्टम तिथे आला पाहिजे. त्यानंतर माझी दुसरी शाळा पाथर्डे, तिथले सुद्धा वसंत पाणे गुरुजी, त्यांनी सुद्धा कबुली जबाब करून माझ्या शाळेवर यायचं आणि तिथे 8 वर्षाचा काळ गेला. आणि त्यानंतर इथे येण्याची संधी मी माझ्या मनात पहिल्यापासून होतं. काही जुने शिक्षक होते, त्यांचे अनुभव माझ्या आज गाठीशी आहेत. मांगोरे मॅडम म्हणून होत्या शिवणे खुर्दच्या, त्यांनी एक सल्ला दिला होता प्रेमाचा, मी जो आज तक पाळलाय. गुरुजी तुम्ही कितीही शिका, कितीही मोठे व्हा, पण प्रमोशन स्वीकारताना 10 वेळा विचार करा. की म्हणतो उपशिक्षक राहून उपशिक्षकाची पूर्ण सेवा करण्यासारखं सुख नाही. मग मी MA FY केलं, म्हणजे ग्रॅज्युएशन करून MA FY केलं. परवाच्या 2014च्या बदलीमध्ये अगदी विषय शिक्षक होण्याची वेळ आली होती, पण मला नाईलाजानं खोटं बोलावं लागलं. कारण ज्या केंद्रमुख पंडित मॅडम होत्या त्यांना माहित होतं की हा माणूस ग्रॅज्युएशन झालेला आहे. मला खोटं बोलावं लागलं की माझं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट कुठे घर बांधताना हरवलं. मला उपशिक्षक राहायचं होतं आणि ते उपशिक्षक राहायचं मनाशी ठरवल्यामुळे बाकीच्या सर्वांनी विषय शिक्षक स्वीकारला आणि इकडच्या जागा रिक्त झाल्या आणि मला इथे तुमच्या जवळ यायची संधी मिळाली. आता ही तरी यावी कशी की इथले जे शिक्षक आहेत कांबळे सर, त्यांनी विषय शिक्षक स्वीकारलं आणि माझं बोट धरून गुरुजी दुसरी शाळा कुठली घ्यायची नाही, शेडेकरवाडी शाळा घ्यायची आणि समुपदेशनात होतं. आणि मी म्हटलं गुरुजी माझ्या आधी पण सिनियर कोण लोक असतील, त्यांच्या जर ती नशिबात आली तर ती जाईल. मी सांगतो तुम्ही तीच घ्यायची, कारण त्यांनाही सारखं वाटत होतं की हा माणूस इथे आला पाहिजे. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेले शब्द की तुम्ही इथे जाऊन काहीतरी करा. म्हणजे प्रत्येक शाळेत मला बोट धरून घेऊन आले. आणि आताचं ताजं उदाहरण कोसंबे सरांचं नाही, एका हायवेला आमचं असं आधी भेट झाली. गुरुजी काय करू? गुरुजी म्हणतात काय करू काय, सरळ आमच्या शाळेत यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात म्हणजे मला शाळा शोधावी लागली नाही, की जे माझ्यासाठी सगळे तयार होते, तुम्ही गुरुजी या शाळेत यायचं. इव्हन कोळवणकर गुरुजी आज आमच्या सौंदर्य नंबर 3ला आहेत. कोळवणकर गुरुजींना त्या शाळेत सुद्धा एक शीट खाली होती. त्यांचा सुद्धा आग्रह होता की कोळवणकर गुरुजी आणि माझ्या सोबतची एक सहशिक्षिका प्रतिभा दिवाळे, त्या 2 शिक्षकात आपले एक शिक्षक आपले कोळवणकर आणि दिवाळे मॅडम, तर ते म्हणाले की एक शिक्षक खाली आहे, तुम्ही त्या शाळेत यायचं. पण बाई सरांनी आणि कोसंबे सरांनी जे आधी सांगितलं की एका संमेलनामध्ये शिक्षण परिषदेमध्ये माझे सर्व केंद्रातले शिक्षक जिथं असं म्हणतात की तुम्हाला आम्ही आमच्या केंद्राच्या बाहेर जाऊ देणार नाही. आणि तेच त्या सगळ्यांचं प्रेम. आणि माझ्या आता जी माझी शाळा आहे आदर्श केंद्र शाळा, त्या केंद्र शाळेतली जी जागा होती
आणि या सर्वांच्या माझ्या केंद्रातल्या सर्व सहकाऱ्यांच्या शिक्षकांच्या प्रेमापोटी मला ती एकट्याला, कारण यावर्षी मी या केंद्रातला एकटाच बदलेला असा माणूस आहे की केंद्रातल्या 11 शाळेतल्या कुणाचीही बदली झाली नाही, पण मी तो एकटाच होता आणि त्या एकट्यासाठी ती एकटीच शाळा शिल्लक होती आणि ती माझ्या नशिबात मिळाली. हे सगळं तुमचं प्रेम आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुम्ही इथून जाऊ नये, लांब जाऊ नये. कारण 6 दिवस की 8 दिवस मला झाले असतील, त्या 8 दिवसात माझ्या 6 फेऱ्या परत या शाळेत झाल्या. की हे प्रेम आहे, ही जी तुमची ताकद आहे ती मला सारखी इकडे खेचून आणते. आणि मी सुद्धा तोच विचार केला, मी माझ्या या प्रिय लोकांपासून दूर जाणार नाही, मी इथंच थांबणार आणि ते इथं थांबण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं. आज या क्षणी असं वाटतंय, एका बाजून आनंद होतोय, दुसऱ्या बाजून समाधान मिळतंय आणि त्याच्या पेक्षा जास्त हुरहुर सुद्धा लागली. आनंद या गोष्टीचा की आता हे सगळं जे बघताय, माझा बाईने जो माझा पहिल्या दिवशी जो माझा निरोप समारंभ केला तो एवढा होता की आयुष्यात तिथं सुद्धा मी खुर्चीत काही 5 मिनिट हसण्याचं ठरवलं होतं, पण बाईने शेवटी मला रडवलंच. कारण मी माझ्या बाईंना आई म्हणू की माझी मोठी बहीण हेच मला कळत नाही. कारण 2014 साली मी या इथे आल्यानंतर बाईंना एक शब्द दिला होता. बाई बोलल्या मग अशी, मी बाईंना असं सांगितलं होतं, बाई आता 10 वर्ष तुमची साथ सोडणार नाही आणि देवाच्या कृपेनं मला 11 वर्ष राहता आलं. बाईंना आधीच मी वचन दिलं, बाईंचे मिस्टर होते, गणपतीचा आदला दिवस होता 28/8/2014, दुसऱ्या दिवशी गणपती होते आणि आम्हाला रेल्वे ऑर्डर करून ऑर्डर दिली होती. बाईंना फोन केला, बाई आणि मिस्टर त्यांचे मला हजर करून घेण्यासाठी ते शाळेत आले होते आणि त्यावेळी बाईंना मी एक शब्द दिला होता की मी इथे 10 वर्ष थांबणारच आणि तो 11 वर्ष राहिला. आज तो 28 तारखेचा दिवस आणि आज तुम्ही घेत असलेला 28 तारखेचा दिवस. आज 11 वर्ष 15 दिवसाचा हा जो कालावधी होता हा माझ्यासाठी खूप. पहिल्या शाळेवर मी 10 वर्ष काम केलं, दुसऱ्या शाळेवरती 8 वर्ष काम केलं, परंतु सर्वात माझा मोठा कालावधी हा या शाळेचा आहे. बाई हा माझ्या आई म्हणतो मी अशासाठी की मी आल्यानंतर त्या गाडीचं स्टेअरिंग बाईने माझ्या हातात दिलं आणि बाई बाजूच्या सीटवर बसल्या, ते असता गाई. कधीच बाईनी असं म्हटलं नाही की गुरुजी हे नको, हे असं करूया. अनेक आता बाईंनी जे उपक्रम सांगितले, शालेय विकास प्रकल्प असेल की जो आमच्या ताकदीच्या पलीकडचा होता. मला एक चित्र आठवत आहे की ही जी समोरची शाळेची इमारत आहे तिथं माझ्या संपूर्ण शेडेकरवाडीतले ग्रामस्थ की काम करायला आलेले, म्हणतो मी काम करायला एवढे की 2 पंक्ती बसल्या होत्या या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि जे जुन्या शाळेचं मी एक चित्र टाकलं इथे, 2014 पूर्वीची शाळा, मी एक जुनी शाळा आज त्या बोर्डवर आहे आणि आताचं नवीन स्ट्रक्चर. की पहिलं माझ्या मनात होतं की शाळेचं रंगरूपच बदलून टाकूया आणि ह्याला खूप मेहनत होती. मला वाटतंय घराला जशी चरी मारावी तशी अगदी ढोपर या लोकांनी चरी मारले आणि हे नवीन जे स्ट्रक्चर बागेचं आपण तयार केलंय, कारण त्या एक प्रकल्पाची अशी एक आखणी होती की त्याच्यात हे असं पाहिजे. आणि यासाठी मग आमचे संतोष भाऊ शेडेकर स्वतःच गाडी होती त्यांची नवीन आलेली टेम्पो त्यांचा, आम्ही देवरुख वरून ती गाडी झाडं आणली आणि माझ्या या ग्रामस्थांनी जे असं योगदान केलं की पहिल्याच वर्षी आम्ही 2018 मध्ये या शालेय विकास प्रकल्पात सहभाग घेतला आणि पहिल्याच वर्षी 3 जिल्ह्यातले प्रथम क्रमांक काढले. मग 2018 साली शाळा जिल्ह्यात प्रथम आली, आपल्याला त्या बोर्डवर दिसेल. त्यानंतर कार्यान्वयन स्टॉलमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा पहिला क्रमांक आला, जिल्ह्यात प्रथम. आणि प्रकल्प प्रमुख म्हणून मी जिल्ह्यात प्रथम. असे 3 मुकुट आमच्या आशीर्वादात बसले. तीच आमची सुरुवात झाली आणि तिथून जो आम्ही धडाका लावला तो आजता गायब. पण याच्यात माझे सर्वस्वी खंबीर होते ते माझे सर्व पालक. आजपर्यंत मी तुम्हाला सर्वांना सांगेन की जगात असे ग्रामस्थांनी असे पालक नाही. आज सुद्धा तुम्ही इथे बघताय की नियोजन सगळं त्यांचं आहे, त्यांनी सगळं केलंय, परंतु एकाही व्यक्तीचा हट्ट नाही की मी इथं स्टेजवर असावं. गेले 10 वर्ष इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतोय. बाईंनी केंद्र मॅडमने बेटे सरांनी सांगितलं की इथे अनेक उपक्रम होत होते, हळदी कुंकू होत होता. इव्हन कांबळे सरांच्या काळात सत्यनारायणची पूजा होत होती, दहीहंडी होत होती, सगळे उपक्रम होत होते. पण नंतर एक स्थिरता आली होती, सगळं स्टॉप झालं होतं.
या शाळेत काहीच होत नव्हतं. आमचं तर सगळं आयुष्य त्या सांस्कृतिक कार्यक्रमात गेलं. बाईशी बोलू, बाई आपण खूप आपला हा मोठा म्हणजे परिस्थिती, आमची परीक्षा बघणारा असा हा प्रश्न आहे की इथं थांबलेला कार्यक्रम सुरू कसा करायचा. आणि त्यानंतर सुद्धा आम्ही अगदी आम्ही शांतपणे विचार करून आमच्या सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तो कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि तो आज तागायत अगदी नॉनस्टॉप कार्यक्रम सुरू आहे. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या या मदतीतून असेल, हे समोरची जी कमानी दिसते याच्यामध्ये आम्ही असं कुठलं लोकांवर वर्गणी बसून पैसे गोळा केले नाहीत. त्या कार्यक्रमाच्या रूपानं म्हणजे 13 मुलं आणि 15-15 हजार रुपयाचं बक्षीस मिळायचं. म्हणजे या मुलांच्या मध्ये एवढं टॅलेंट निर्माण झालंय की आता सुद्धा तुम्ही बोलात की जी बोलताना असेल, गुणवत्तेतली गोष्ट असेल किंवा कलागुण असतील, प्रत्येकाच्या अंगात नसानसात भरलेल्या आहेत. अर्थात हे आम्ही करताना सगळं माझं श्रेय नाही. माझ्या आधी माझ्या बाई या उत्तम गायिका आहेत. असे मुख्याध्यापक की जे मला माझ्या आयुष्यात मिळालेले नाहीत त्या माझ्या बाई आहेत. माझा डबा आणि बाईंचा डबा हा कधी एका वर्गात उघडला गेला नाही. कधी कधी मी कामाच्या गडबड डबाच घेऊन यायचो नाही. त्याच्या आधी बाईंना समजायचं. मग एका भाकरीतली तीन चोख भाकरी गुरुजींना आणि एक चोख बाई. आमच्या वहिनीला मी सांगायचो, जेवणवाली आमची वहिनी, त्या दिवशी जर मुलांना काही डाळ भात असेल तर वहिनी त्या दिवशी भाजी सेपरेट करायची. आज गुरुजीने डबा नाही आणलाय, आजच आपण मुलांना भाजी घालून टाकूया. हे प्रेम. बाई मगाशी म्हणाल्या की हे कौटुंबिक वातावरण. आमच्या या निमंत्रण पत्रिकेत तुम्ही बघितलं असाल की एका स्वयंपाकीचं पण निमंत्रित म्हणून नाव आहे. आमच्या शाळेची एवढीशी जर गोष्ट असली तर बाईंनी मी कधीच चर्चा केली नाही. आमच्या अंगणवाडी सेविका, आमची स्वयंपाकी, बाईंची मदतनीस, आमची 5 जण बसूनच शाळेची जर एवढी गोष्ट हलवायची असली तर आम्ही 5 जण आज तगायत बसतो. आता संगीता शेडेकर आमच्या त्या रिटायर्ड झाल्या, त्यानंतर त्यांच्या जागी आमची विद्यार्थिनी की जी बाईंची माझी विद्यार्थिनी आहे आणि तीच आज आमच्या बरोबर नोकरीत आज प्रवेश केलाय तिने. तर ती मदतनीस म्हणून आज या शाळेवर आहे. पण आज तागायत अजून सुद्धा काही विषय असो, शाळेचा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असेल तर आम्ही 5 जण बसल्याशिवाय कुठलीही गोष्ट हालत नाही. मग ते कोण आहे, मग ती स्वयंपाकी आहे, मग ती मदतनीस आहे, त्यांचे विचार खूप मोठे आहेत. आणि आज त्यांच्याच सगळ्या या विचाराचा आमची शाळा व्यवस्थापन समिती म्हटली. जसं मी या गावात आलो, या गावातील मला एकूण 4 सरपंच या 11 वर्षात भेटले. 3 केंद्रप्रमुख मिळाले, पांगरीकर सर, राऊत सर आणि माझे कोसंबे सर. 2 अध्यक्ष मिळाले, अस्मिता सेडेकर आणि आमच्या श्रुती सेडेकर. आणि एकमेव माझ्या मुख्याध्यापिका की 11 वर्ष झाली तरी त्याच आहेत. ही जी त्यांची पाठीवरचा त्यांचा जो आधार आहे हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि अजून सुद्धा तो सतत माझ्यासाठी राहणार आहे. कारण बाईंच्या घरची 25 एप्रिल तारीख आली की आम्हाला आजही आमच्या शेडेकरवाडीला सगळ्यांना आठवत असेल 25 एप्रिलला बाईंकडे काय असतं. तिथे आमची संपूर्ण शेडेकरवाडी आणि बाई आम्ही सगळे बाईंच्या घरी पोचतो. जाईल त्याला जेवणाचा बाईंच्या घरी आग्रह असतो, म्हणजे पूजेचा कार्यक्रम असतो. तर असं हे संपूर्ण शेडेकरवाडी असो, आम्ही असो की ते बाईंशी असं एकनिष्ठ आहे. कारण बाई अजून इथे कमरे, बाई माझ्या आधी 1 वर्ष इथे आल्या आणि मी माझा 11 वर्षाचा काळ संपवला तरी बाई अजून इथेच आहे. म्हणजे आणि बाईने आता म्हणून दाखवलं की तुमच्यासाठी त्या सदैव इथेच आता राहणार आहे 2030 पर्यंत. तर हे जे प्रेम आहे ही तुमची ताकद आहे. मी माझ्या आयुष्यात एक थोडस आज मला सहन करा, कारण कदाचित पुढे बोलणार नाही, तुम्हाला जरी कंटाळा आला तरी. मी माझ्या आयुष्यासाठी एका 4 ओळीच्या श्लोकानं माझ्यावर खूप परिणाम केला. अनेक वर्षापूर्वी तो श्लोक ऐकला, वाचला आणि त्याचा माझ्या जीवनावर एवढा परिणाम झाला. संस्कृत कवी संत भारवी यांचा एक श्लोक आहे, सहसा विदित न क्रियाम अविवेका परमापदम वृन्नते विमुष्य कारणे गुणलुप्ता स्वयमेव संपदा. या संस्कृत श्लोकाचा अर्थ होता, आपण जर आपले विचार चांगले केले, आपण सतत चिंतन चांगलं केलं तर आपल्या हातून घडणारी बारीक गोष्ट सुद्धा ही चांगली घडते. मग ती साधी कृती जेव्हा चांगली घडते त्याच पद्धतीने मोठं कार्य पण घडतं. आणि अशी अनेक कार्य घडून गेल्यावर तुम्ही या उक्तीप्रमाणे वागलात तर परमेश्वर तुम्हाला त्याचं गिफ्ट देतो, बक्षीस देतो. पण या उलट तुमच्या मनात अविचार आला, वाईट विचार आला तर तुमच्या हातून घडणारं वाईट कर्म
तुम्हाला तुमच्या अंतिम टप्प्याकडे नेतो. गुणलुब्धा स्वयमेव संपदा म्हणजे परमेश्वर तुमच्या चांगल्या कार्यावर प्रसवून तुम्हाला बक्षीस देतो आणि ते बक्षीस सदैव माझ्या बाबतीत ते दिलेलं आहे. कारण आपण आपले विचारच एवढे ठेवायचे चांगले की आपल्या हातून आपोआप कार्य चांगलं घडतं. पण तुम्ही जरासा जर वाईट विचार मनात आणलात, त्या वाईट विचारालाच थारा करू नका. तुमच्या हातून वाईट घडणार नाही आणि तुमचा मान सन्मानच होणार. या श्लोकाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. मी माझ्या ग्रामस्थांना बऱ्याच वेळा बाई म्हणाल्या की परिपाठात एवढं काय मुलांना मी देऊन जायचो. मग ती स्पर्धा परीक्षेची तयारी असेल, संस्कार असतील, कारण मुलं सकाळी आल्याला फ्रेश असतात. संध्याकाळी काहीतरी सांगावं जावं तर मुलांची डोकी थोडीशी गरम झालेली असतात, व्यस्त झालेली असतात. मग सकाळच्या वेळी त्यांना मूल्य शिक्षण असेल तर जीवनाचं सार देऊन जायचं. मी माझ्या पालकांना सांगितलं होतं, तुमच्या बँकेत पैसे किती आहेत त्यापेक्षा तुमच्या पोटी असलेली मुलं किती संस्कारी आहेत हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मी सांगितलं होतं आणि माझं नेहमीच सांगणं आहे, आज बाई सोनाकोळवंच्या आहेत, मी ओणीचा आहे. मी इथून आणि बाई रिटायर्ड होऊ आणि आम्ही ओणीला तुम्हाला भेटू तेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न विचार, गुरुजी 12 वर्ष आमच्या वाडीत होतात, काय केला? जर तेव्हा माझी मान ताट राहायची असेल तर मला आज वाकलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. हे मी 10 वर्ष 11 वर्ष माझ्या लोकांना सांगतोय आणि त्याच उक्तीप्रमाणे मी वागत आलो. आणि माझ्या एकाही लोकांना आजपर्यंत, सर तुम्ही तुझा तो अनुभव घेतलाय, बाई असो का मी असो, का हा या शब्द यांच्या तोंडातून कधीच आला नाही. मान सन्मान बिलकुल नको. असे ग्रामस्थ की जे आयुष्यात सदैव आपल्याला मिळावेत अशी माझी अपेक्षा. आणि तुम्ही हे माझ्यासाठी खूप सर्वस्व आहात. मग माझी मुलं जी आहेत ही मुलं सुद्धा एक चैतन्यशील आहेत. आज या मुलांचे माझे 50 व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनेलवर आहेत. अनेक लोकांच्या कमेंट आहेत. व कुठलाही कार्यक्रम असो की तो जो सोशल मीडियावर मी टाकतोय आणि त्याच्या कमेंट, म्हणजे आता तुम्हाला एखादा कार्यक्रम करायचा असेल तर निमंत्रण पत्रिका काढून लोकांना बोलवण्याची गरज नाही. सोशल मीडिया एवढा फॉर्मात झालेला आहे, तुम्ही तुमचं चांगलं करा, त्याच्यावर सोडा. तुम्हाला त्याची कमेंट असेल किंवा त्याचं काय जे त्यांच्याबद्दल मत असतं ते सगळं ऐकायला मिळतं. आज त्याचंच उदाहरण म्हणून आमचं दरवर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला एक मोठा कार्यक्रम होत असतो की ज्याला आज युट्यूबवर तुम्ही बघितला तर 1,500-2,000 व्ह्युअर्स त्या एका कार्यक्रमाला आहेत. आणि त्याचीच परिणिती यंदा रत्नागिरी परिवहन कार्यालय RTO ऑफिस या लोकांनी दखल घेतली आणि आमचा लेझिमचा व्हिडिओ मी 15 ऑगस्टच्या आधी 5 दिवस सोडला होता. त्या लोकांनी अशी शाळा निवडली की या वर्षी 15 ऑगस्टला आम्ही जी एक शाळा निवडतो त्यासाठी या कळसोली नंबर 4 शाळेची निवड त्यांनी केली. आणि त्याच्या जोडीला होतं दूधपापेश्वर मोटर ट्रेनिंग स्कूल. खूप मोठा त्यांनी कार्यक्रम इथे घेतला. हे सगळं क्रेडिट या मुलांचं, या पालकांचं आहे. बाई आणि मी निमित्त मात्र होतो. पण बाईंच्या तरी माझ्यात या 11 वर्ष 15 दिवसात जरा कुठेतरी बाईंवर मी रागावलो की बाई माझ्यावर रागावलं असं कधीच नाही. पण हा मोठा गुण कुणाचा आहे तर मटकर बाईंचा आहे की त्या अशा माऊली आहेत. कारण माझ्या प्रत्येक कुठेतरी मी काहीतरी टाईप करत असतो त्या बाईंच्यासाठी मी एक शब्द वापरलेला आहे, देवगुणी माझ्या मुख्याध्यापक. आणि खरोखर त्या देवगुणी आहेत. आज मला हे का करता आलं, बाईने आपल्या या भावाला, आपल्या या सहकार्याला मोठं करण्यासाठी बाई बाजूच्या सीटवर बसल्या आणि त्या कायमच्या बसल्या. आणि म्हणून आज माझ्या नशिबामध्ये जे पुरस्कार मिळाले, 2021 सालचा रत्नसिंधू महाराष्ट्र संस्थेचा आदर्श शिष्य पुरस्कार असेल, 2024चा कलारत्न पुरस्कार असेल. अर्थात हे कलारत्न वगैरे हे असंच काहीतरी वेड्यावाकड्या कला करत गेलो, त्याची कोणीतरी सोशल मीडियावर दखल घेतली आणि हे पुरस्कार दिले गेले. तुम्ही तुमचं चांगलं काम करत जा, चांगलं काम करत जा. कोण काय वाईट त्याच्यावर बोलणार असेल थांबू नका, पण चांगलं करणं थांबवू नका. आपोआप त्याचं परमेश्वर तुम्हाला बक्षीस देतो. या उक्तीने वागत राहा. तुम्ही बघा 4 लोक तुम्हाला मागे चांगलं म्हणतील, 2 त्याचे नाव पण ठेवणारे भेटतील, पण मी करतो ते चांगलं आहे याच्यावर स्वतःचा आधी विश्वास पाहिजे आणि त्या उक्तीने चाला. मी तुम्हाला मार्गदर्शन करणार पण मोठा नाही, पण मी लहान आहे. मी बऱ्याच वेळा असं म्हणतो, शिक्षकांची मुलं जर गुणवत्तेत आली तर मोठं भूषण नाही. माझ्या गरीब पालकांची मुलं सुद्धा माझ्या इतकी जर लेवलला राहिली तर मी माझं कार्य श्रेष्ठ समजतो. मी आज हेच केलं. माझी मुलगी आज 10वी मध्ये सेमी इंग्लिशला ओणी हायस्कूलला 2री आली. त्याचबरोबर माझ्या शाळेतून इथून गेलेली 10वी शाळेतली
जी श्रद्धा शेडेकर आहे, करण शेडेकर आहे, ही सुद्धा त्याच रेंजमध्ये, म्हणजे माझ्या मुलाला 89 पॉईंट आणखी 20 पुढे हे होते, पण या आमची श्रद्धा शेडेकर हिला 88.13% आणि करणला सुद्धा 83 पॉईंट. म्हणजे माझे शाळेची असतील किंवा माझी मुलं असतील ही त्याच दर्जाची मी ठेवण्याचा प्रयत्न केला. मी माझी मुलं जर आणून चमकवली पण माझ्या शाळेची तर समाज काय म्हणेल, तुम्ही शिक्षक म्हणून तुमची मुलं घडवलात, ज्या शाळेत नोकरी करताय त्यांची मुलं कधी घडवणार. ही एक सारखी खंत माझ्या मनात होती. याचबरोबर याच्या आधी गेलेला आमचा सुशील शेडेकर वडवली हायस्कूलला 91%, अक्षय चौगले 90%, आताची ही मुलं 88 आणि बाकीची चांगल्या रेंजमध्ये आहेत. अर्थात हे सगळं करताना मला माझ्या मुलांना पुस्तकातला किडा बनवायचा नव्हता. ते 95% नाही मिळाले तर चालतील, 99% नाही मिळाले तर चालतील. मुलगा हा अष्टपैलू झाला पाहिजे, त्याला वक्तृत्व स्टेजवर बोलता आलं पाहिजे, त्याला वाद्य वाजवता आलं पाहिजे, त्याला गाता आलं पाहिजे. पण 99% वाला मुलग्याला फक्त पुस्तकातले पर्सेंटेज असतील, पण माझा मुलगा इथं उभा राहिला तर तुम्हाला तो सगळ्या कला करून दाखवू शकतो. मग त्याला 88% असले तरी चालते. ही एक धारणा होती की मुलानं चौफेर असलं पाहिजे. परवा त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा वाक्य काढलं की आज आम्ही इथे बघतो ईशस्तवनला जो आता पहिलीचा मुलगा आमचा चिराग शेडेकर, की त्याने पहिलीमध्ये एवढी ढोलकी छान वाजवली आहे. आता सुद्धा युट्यूबला त्याला 1200 व्ह्यूअर्स आहेत. इतकी सुंदर ढोलकी. आता तो दुसरीला, परवा त्या लोकांनी त्याचं खास कौतुक केलं. दुसरीचा मुलगा अतिशय सुंदर कुठलंही गाणं द्या त्याला तालबद्ध ढोलकी वाजवतो. म्हणजे माझ्यातलं जे आहे, मी मोठा आहे, माझ्या कलेनं मला मोठं केलं, पण मी माझ्यातलं माझ्या मुलांमध्ये उतरत नसेल तर मी एक शिक्षक म्हणून काही उपयोगाचा नाही. त्याचबरोबर माझ्याकडे खूप चित्रकला छान आहे, कार्यानुभव छान आहे. आज माझा करण शेडेकर असेल, मनीष असेल, साहिल असेल, तुम्ही आता जरी म्हटलात की 15 मिनिटात तुमचं हुबेहूब चित्र काढण्याचं कौशल्य या तिघांमध्ये आहे. इतकी सुंदर चित्रकला आहे. आज त्यांच्या चित्राचं प्रदर्शन आम्ही इथे लावलं होतं. तुमचं चित्र जशाच तसं काढून तुम्हाला स्केचिंग करून देणार. वेगळी गोष्ट म्हणजे ओणी परिसरातल्या काही मंडळींनी आपला पासपोर्ट फोटो देऊन या मंडळींकडे चित्र काढायला दिले. म्हणजे एवढी आता त्याच्यात सगळी माझी मेहनत नाही, बाईंची मेहनत नाही, त्यांनी सुद्धा पुढे जाऊन स्वतः काहीतरी प्रोग्रेस केला. या युट्यूबवर जाऊन असेल, आता भरपूर माध्यम आहेत, पण त्यांची आता काढलेली चित्र तुम्ही जर बघितलात तर तो ढोनी म्हणजे ढोनीच वाटतोय. सचिन तेंडुलकरच आहे, लता दिदीच आहेत. हे जे बघणारा माणूस हुबेहूब जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांची खरोखर कला ही अप्रतिम आहे. त्याचबरोबर वाद्यवृंद असेल, वक्तृत्व असेल, गायन असेल, गुणवत्ता असेल. परवाच अगदी आमच्या शिरपेचात आमच्या हे जी शाळेची बाजू होती की सतत वाटायचं आम्हाला, ही मला 7-8 वर्ष घालवावी लागली की मुलांच्यात गुणवत्ता कशी आणायची. आम्ही 72 हे बारीक सारीक अनेक उपक्रम केले, पण खरं मूळ टॅलेंट झालं पाहिजे, हुशारी आली पाहिजे. मग गेल्या वर्षीची जी RSM परीक्षा होती, राजापूर शिष्यवृत्ती अभियान, या अभियानामध्ये आमची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी शिवानी शेडेकर हिला 100 पैकी 94 गुण मिळाले आणि आमदारांच्या हस्ते तिला सत्कार झाला, ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याचबरोबर तिच्या जोडीला पहिलीची असलेली आमची सांची असेल, तिला 100 पैकी 84 मिळाले. प्रज्ञाशोध मध्ये RTS परीक्षेमध्ये सृष्टी आमची संतोष शेडेकर असेल, ती तालुक्यामध्ये 16वी आली. त्याचबरोबर गेल्या वर्षी आमची 5 शिष्यवृत्तीला मुलं बसली होती, 5ही चांगल्या पद्धतीने पास झाली. अर्थात आज आम्हाला एका मुलीची गॅरंटी होती की 208ला यंदा 5वी शिष्यवृत्तीचं मेरिट थांबलं आणि आमची अगदी खूप मनापासून इच्छा होती की आमची एक मुलगी मेरिटमध्ये येणार, परंतु थोड्यासाठी आम्हाला त्या यशानं उलकावणी दिली आणि तिला 8 मार्क्स कमी पडले आणि मेरिट गेली. परंतु हरकत नाही, आज या 5ही मुलांनी आता ते जे त्यांच्यामध्ये जे गुणवत्तेसंदर्भात जे बदल होत आहेत हे खूप चांगली मोलाची गोष्ट आहे. बाई आणि मी कधीच श्रेय वाटून घेतलं नाही, कारण बाई माझ्या अशा आहेत की सर्व काही करण्याची संधी देणार माझ्या बाई. त्या सगळं काही जे लेखी काम असेल त्या सगळ्या करत होत्या. पण गुरुजी हे सगळं तुम्ही घ्या. मग मी पहिलीपासून 5वी पर्यंत जे मला काय करायचंय ते सगळं मोकळं राहणं आणि ते सगळं माझ्या मनासारखं करता आलं आणि हे सगळं करण्याची संधी, कारण एकानं थांबल्याशिवाय दुसऱ्याला पुढे जाता येत नाही. आज बाईने सुद्धा जर ती स्पर्धा त्या बाईने मला जर ते संधी दिली नसती तर आज मी हे करू शकलो. मी एवढं की उद्या जरी मला असं वाटलं की ह्या पालकांना मीटिंग नाही पण मला यांचं सहकार्य पाहिजे, जर 12 वाजता या म्हटलं तर माझे या शेडेकरवाडीचे पालक जर 10 असतील तर त्यातले 8 पालक 11:30 वाजता हजर. आजचा गायक
की शाळेत बाईंची ऑर्डर, गुरुजींचा शब्द प्रमाण मानणारे आमचे पालक. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी आम्हाला इथं करणं मुश्किल नाही. एक एक कार्यक्रम असे लाखमोलाचे कार्यक्रम केलेत की तुमच्या सहकार्याशिवाय हे करणं अजिबात शक्य नव्हतं. आज मी इथून जात आहे म्हणण्यापेक्षा हा शब्दच मी काढत नाही. अशा ठिकाणी जातोय की तो परत परत तुमच्यात येण्यासाठी जात आहे आणि येत राहणार आहे. कारण तुमचं प्रेमाची ताकद, माझ्यावरचा विश्वास हा एवढा मोठा आहे की तो मला परत परत जाऊ देत नाही. कारण माझंही कर्तव्य आहे की ज्या शेडेकरवाडीनं माझ्या शिरपेचात आताचे जे माझे 3 पुरस्कार मला जरी छोट्या संस्थेचे असले तर माझ्या या शाळेनं दिलं की जे 10 वर्षात त्या शाळेवर नाही जमलं, 8 वर्षात त्या शाळेवर नाही जमलं, 11 वर्षात मला एवढा सन्मान या शाळेनं मिळवून दिला. आता याच्यात असंख्य गोष्टी आहेत की तुमचं जे सगळं श्रेय आहे हे श्रेय आहेच. आमचे शंकर सेडेकर असतील, शाळेची परिस्थिती बघून त्यांनी त्यांची मुलं आज आमच्या या शाळेत दाखल केली आहेत की जी दुसऱ्या वाडीतली मुलं आहेत त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांना होणारा त्रास विचार करता, तरी सुद्धा या शाळेकडे काहीतरी त्यांनी बघून आज मुलं आमच्या शाळेत आणली. आज पटसंख्या कमी आहे. मी ज्यावेळी या शाळेत आलो त्यावेळी सुद्धा माझी 13 मुलं होती आणि आज मी शाळेतून चाललो तेव्हा सुद्धा मी 13च ठेवून जातोय. म्हणजे असं नाही की गुरुजी गेले आणि पट कमी करून गेले. सतत 13, 17, 15, 18 अशाच रेंजमध्ये आमची शाळा पटाच्या बाबतीत राहिली आणि याला इलाजही नाही. कारण जरी शाळा वाडी वस्ती मोठी असली तरी कामानिमित्त मुंबई ठिकाणी असलेली मंडळी जास्त आहे. त्यामुळे इथे जे लोक आहेत, आता सगळेच लोक माझे इथे आलेले आहेत. कारण हा नियोजित कार्यक्रम गेल्या रविवारी होता आणि त्यासाठी खास मुंबईहून काही काही मंडळी आले होते. परंतु दुःखद घटनामध्ये घडल्या आणि हा कार्यक्रम पुढे लांबणीवर गेला आणि आता मुंबईला गेलेल्या मंडळींना परत परत बोलावणं ही गोष्ट शक्य नाही. पण तुम्ही सुद्धा, म्हणजे मी बोलताना असं म्हणालो होतो की भाई तो झाला तो कार्यक्रम पुरेसा आहे, ही काही घेण्याची गरज नाही. परंतु तुम्ही आता जे संतोष भाऊनी वाचून दाखवलं की मी एवढं केलंय काय की तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय. कारण या तुमच्या म्हणजे हे जे आता वैभव आहे, पावसाचे दिवस असताना सुद्धा तुम्ही हे जे सगळं उभारणं आहे यासाठी तुम्ही दिलेला वेळ असेल, हे सगळं नियोजन करण्यासाठी एकमेकाशी साधलेला संवाद असेल, या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. कारण ह्या मोठ्या लाखाच्या पुरस्कारापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे की ग्रामस्थ माझ्यासाठी आणि माझं भाग्य दुसरं की माझ्या या निरोप समारंभानिमित्ताने हे सगळे मान्यवर आज इथे आले. तर ही माझी पुण्य आहे आणि आजवरच्या आयुष्यात माझं मिळालेलं हे मोठं गिफ्ट आहे की असं मी काहीतरी केलं की माझ्या लोकांना मी जोडून ठेवलं. जसे भारती सर म्हणाले तसे या शाळेवर कळस चढवण्याचं भाग्य जरी मला मिळालं, परंतु मी पायावर असणाऱ्या मंडळींना पासून कधी विसरणार नाही. कारण त्यांच्यामुळे मी हे करू शकलो. आणि आज या जीवाला जीव देणारी अशी माणसं, हे सगळे लोक मला भेटतात, त्याच वेळी मी करू शकतो. आता वेळेचा विचार करता बोलावंसं खूप वाटतंय, अजून खूप आठवणी आहेत. जाताना असंच म्हणेन, जगण्यासाठी शिदोरी झाली, आठवणींना उभारी आली. हा निरोप समारंभ शेवटचा नाही, नवीन शाळेत जाण्याची तयारी झाली. इथून मी हे तुमचं सगळं घेऊन मी तिकडे जाणार आहे. आज जी शाळा माझी मिळाली आहे ते मी म्हणून माझे मोठे बंधू गोसंबे सर, त्या माणसाने खूप काही केलंय की एखादा अधिकृत केंद्र प्रमुख करू शकत नाही असे ते त्यांच्याकडे चार्ज आहे. आणि बाईत सर आमचे म्हणाले की त्या माणसानं आमच्या केंद्राला जे सांभाळलंय, केंद्रातल्या सगळ्या शिक्षकांना सांभाळलंय, हे कर्तृत्व खूप मोठं आहे. आणि आम्हाला अशा केंद्रात राहायला मिळतं आणि ही सेवा करायला मिळते, हे आम्ही आमचं भाग्य म्हणतो त्यांच्या हाताखाली. आणि त्या शाळेत सुद्धा मला जाऊन तुमचं हे प्रेम मिळणार आहे. जरी लांब जात नसलो, जवळ असलो तरी सुद्धा कुठे कधीतरी हाक देऊ शकलो नाही, समजा बोलावताना येऊ शकलो नाही. कारण त्या शाळेचा पहिला भार माझ्यावर आहे. तुम्ही खूप समजदार आहे. पहिलं कर्तव्य पहिलं आणि नंतर भावना आपण म्हणतो, तर त्या पद्धतीने मी जास्त प्रयत्न करणार आहे परत इथे येण्याचा. परंतु कोसंबे सरांनी आता सांगितलं की जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा गुरुजींना मी पाठवणार. परंतु माझं पण एक कर्तव्य आहे, त्या नियमावलीत राहून मला केलं पाहिजे. पण तुम्हाला मी कधी विसरणार नाही. आज मी जो कोण आहे हा तुमच्यामुळे आहे. आणि या शेडेकरवाडी, जगात अशी शेडेकरवाडी नाही असं मी 25 वेळा म्हणतो. आणि अशी माणसं नाहीत की जे या अशा
माझ्यासारख्या अनेक माजी शिक्षकांची आठवण मला वाटतं अशा कुठल्या शाळेनं कुठल्या ग्रामस्थांनी केला कार्यक्रम असेल की सर्व माजी शिक्षकांना आणून त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आमच्या या सगळ्या शिक्षकांमध्ये आहे आणि ते भाग्य तुमच्यामुळे आम्हाला मिळालेलं आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हसलो रडलो म्हणून असं म्हणतोय, हसून पाहावं रडून पाहावं, जीवनाकडे मात्र डोळेवरून पाहावं, माणसावर करावं की माणुसकीवर करावं, प्रेम मात्र मनापासून करावं। आज या सोन्यासारख्या माणसांना सोडून जाताना मला खूप कंट्रोल केलंय, कारण बाईंनी कार्यक्रम घेतला तेव्हा मी ओक्साबोक्षी रडत होतो, त्यावेळी मी मन मोकळं करून घेतलं। आता सुद्धा मी खूप खूप समजावलंय माझ्या मनाला की नाही रडायचं नाही, आज बोलायचं। रडायला तर काही समोरच्यांना समजणार नाही माझं काय म्हणणं आहे ते, आणि त्यासाठी खूप मी कंट्रोल केलाय। आता या माझ्या सगळ्या बनण्यामध्ये माझ्या केंद्रातले सगळे शिक्षक आहेत, आज काही सुट्टी असल्यामुळे गावाला गेलेत, जे आमचे बरेचसे आज इथे आलेत। काल मुंबईपासून आमच्या शिक्षकांच्या सुद्धा शुभेच्छा फोनद्वारे आमच्या इथं आलेल्या आहेत, अनेक मित्रांच्या आल्या की ज्यांना कळलं की हा कार्यक्रम इथे होतोय। मी असं समजतोय की सेवापूर्ती झाल्यानंतर अनेकांचे कार्यक्रम झाले, पण मी असा एकमेव भाग्यवान आहे की हा एवढा मोठा कार्यक्रम की जो सेवापूर्ती कार्यक्रमापेक्षा मोठा आहे की जो माझ्या नशिबात घडतोय, की माझी अजून सेवा बाकी आहे तरी सुद्धा तुम्ही एवढा माझ्यासाठी खर्च करताय, एवढं प्रेम देताय आणि एवढा थाटामाटात सन्मान, की लोकांचे सेवापूर्तीचे कार्यक्रम सुद्धा एवढे मोठे झाले नसतील तेवढा मोठा कार्यक्रम माझा करताय। तुम्हाला मी कुठे मोजू आणि काय शब्द नाहीत माझ्याकडे, कारण आज माझी मुंबईला जी मंडळी आहेत तुमच्या इतकीच मुंबईला मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा फोनद्वारे सांगितलं गुरुजी आम्ही आज इथे आहोत, आता सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी येत आहे, पण म्हटलं भावनेला आपण आवर घातला पाहिजे, कारण जी गोष्ट आहे ती आहे। जर मी असंही कुणाला वाटत असेल की बदली करून इथं जातो नाही तर, कारण मी बदलीला डी होतो, आताचा जो टप्पा आहे बदलीचा त्याच्यात माझी 101% बदली होती। फरक एवढाच झाला असता, आधी बदली करून मी इथून गेल्यामुळे मला ही शाळा मिळाली आणि आता जर बदली करतो तर मला ही शाळा मिळाली नसते। म्हणजे माझी बदली होणारी 101% गोष्ट खरी होती। बाई सरांनी हे जे मगाशी एक वाक्य काढलं ते बाई सरांची खूप म्हणजे किती असावं प्रेम, आणि त्या माणसाने त्यांच्याच काय संबंधित विषय नव्हता, पण त्यांनी माझ्या बदलीचा माझ्या केंद्रातल्या अनेक शिक्षकांनी एवढा विचार केला की हा माणूस काय झाला तर केंद्राच्या बाहेर जायला नाही पाहिजे। पण हे प्रेम मी मिळवलेलं नाहीये, माझ्या ज्या ठिकाणी माझी ही सोन्यासारखी माणसं मला मिळाली त्यांनी हे मला मिळवून दिला मोठेपणा, म्हणून मला दुसऱ्यांच्या मनात जागा करता आली आणि हे टिकवता आले। आज माझे सगळे माजी शिक्षक जे आहेत इथे त्यांनी जी काही छोटस रोपटं लावलं त्याचा मोठा वृक्ष करता आला, अजूनही तो वृक्ष झाला नाही, कारण आदर्श शाळेचं आमचं एक स्वप्न होतं, परंतु तो पट जो हळूहळू कमी होत आला आणि छोट्या पटामध्ये काही उपक्रम घेता येत नाहीत आदर्श शाळेचे, त्यामुळे ती एक खंत राहिली आणि मेरिटमध्ये मुलं आणायचं एक स्वप्न होतं ते यावेळी येईल, पूर्ण होईल असं वाटलं होतं, परंतु तिथे सुद्धा थोडीशी कच खावी लागली। तर या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा मी आमच्या बाईंना सुद्धा मी सांगितलं की अगदी जीव तोडून प्रयत्न करायला पाहिजेत की गुणवत्ता किंवा एखादं मूल आपलं मेरिटमध्ये येऊ द्या, आणि त्यासाठी तुम्ही आमच्या बाईंना सगळं सहकार्य करणार आहात। जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या भेटीला येणार आहे, आणि माझा प्रत्येक मूल माझं विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी पोहोचलेला हे बघावं ही माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी सर्व मुलांनी प्रयत्न करायचे। आज मोबाईल सारखी एक कीड आपल्या आयुष्यात आलेली आहे, पालकांना मी अगदी सूचना नाही म्हणणार पण विनंती हात जोडून करेन की या मोबाईल पासून मुलांना कशी कंट्रोल करायची ते तुम्ही ठरवा, कारण जेवढी गोष्ट चांगली तेवढी वाईट आहे। आणि आज या शिक्षकांनी सगळ्यांनी बनवलेले विद्यार्थी, मग आमच्या शेडेकर चंद्रकांत शेडेकरजी साहेबांनी सांगितलं की CA झालेत, इंजिनियर झालेत, तर ही मुलं त्यावेळी मोबाईल कमी होता म्हणून आज झाली, पण आताच्या नवीन पिढीतली जर मुलं व्हायची असतील तर पहिली ही गोष्ट आहे की आई वडिलांचा धाक संस्कार हवा, आणि या गोष्टीला शक्यतो जेवढं लांब ठेवता येईल आणि त्याचा योग्य वापर करता येईल। मी पूर्ण लांब असं म्हणत नाही, त्याचा चांगला वापर पण आहे, तो चांगला वापर कसा करता येईल इकडे लक्ष द्या। आणि आज ही मुलं जशी ती मुलं इंजिनियर CA बनले तशी आमची ही मुलं सुद्धा कोणतरी चांगल्या हुद्द्यावर पोहोचली पाहिजे, आणि नक्कीच पोहोचतील, कारण आज आमच्या पहिल्या शाळेपासून नडेसर आहेत, आमचे नडेसरांच्या शाळेपासून आज आम्ही शिकवलेली मुलं ऍडव्होकेट झालेत,
डीएडचे शिक्षक झालेले आहेत, कोण इंजिनियर झाले. तोच वारसा आमचा सगळ्या शिक्षकांचा आहे, माझाच असं नाही. या माझ्या शिक्षकांचं पण स्वप्न तेच होतं. असं कुणाला वाटणार नाही की मी शिकवलेला विद्यार्थी वाईट मार्गाला जावा. तर या माझी शिक्षकांची सुद्धा इच्छा आहे. आज आमच्या केंद्रे मॅडमनी आज आपल्या पर्समधून जे मुलांसाठी गिफ्ट आणलं, प्रवीण वेटे सरांनी अगदी आपल्या हातावरती मुलं उचलून घेतली. म्हणजे इथून जाऊन दुसऱ्या शाळेत सुद्धा 15-20 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली, पण या शाळेचं वेड, या शाळेबद्दलचा अभिमान त्यांच्या मनातला गेला नाही. हे प्रेम आहे. आणि यासाठी हे तुम्ही सगळं निर्माण केलात. तुम्ही जर या शिक्षकांना जी साथ दिली नसतात तर आज त्यांना आम्हाला हे सगळं कार्य करता आलं नसतं. तर जास्त न बोलता भरपूर अजून बोलावंसं वाटतं, डोक्यात विचार येतात, परंतु सगळं पुढचं बी बाकी आहे आणि अध्यक्षांचं आपल्या भाषण बाकी आहे. तर मी पुन्हा एकदा कारण हो कोसंबे सर म्हणाल की अध्यक्षांच्या वाट्याला कमी बोलायला येतं आणि गोष्ट त्यासाठीच अध्यक्ष शेवटी बोलतात. तर मी पुन्हा एकदा अगदी हसत हसत सांगतोय, अपेक्षा असेल की मी आज डोळ्यातून पाणी काढावं, बिलकुल नाही. कारण मला काहीतरी माझ्या पालकांसाठी, मुलांसाठी, आज आमच्या विहारचं उदाहरण आहे की अजूनही सुद्धा अंगणवाडीचा मुलगा पाठीवर काय लिहिलोय त्या लिहितोय, तो मुलगा दररोज मला व्हिडिओ टाकतोय. मुलं मी आपल्या PDF पाठवतोय, तर अगदी 13 मुलांना दररोज अभ्यास पाठवतो. आज तागायत दररोज काय काय सोडवलं, अवघड गणित आलं, ही तरी मुलं माझ्या संपर्कात आहेत. तो विहान सारखा मुलगा पाठीवर गुरुजी आता हे लिहिलंय. हे जे प्रेम आहे ते इथेच आहे आणि तुम्ही हेच सतत देत राहा, तेव्हा आमच्यासारख्या गुरुजींना ते खूप म्हणजे जवळ असल्यासारखं वाटणार, तुम्ही माझ्या जवळ असल्यासारखं वाटणार आहे. आणि आज माझे सगळे ज्येष्ठ, ज्यांच्याबद्दल मी मगाशी म्हणालो की हे माझे सगळे वडिला समान आहेत. या एकूण जी आमच्या शेडेकरवाडीची परिस्थिती होती, पहिल्या दिवसापासून आपण इथे अनेक कार्यक्रम केले, पण नवीन रचनेनुसार केले. या स्टेजवर कधी टेबल खुर्ची आली नाही, कुणाचाही सत्कार झाला नाही. सांस्कृतिक कार्यक्रम जरी झाला तरी तो डायरेक्ट पडदा ओढायचा आणि 7ला कार्यक्रम. कुठल्याही माझ्या शेडेकरवाडीच्या माय भगिनींनी अपेक्षा केली नाही की माझं इथे फुल देऊन सत्कार व्हावा. ज्या शाळा विस्तार समितीच्या अध्यक्ष आहेत त्या येणार, पटकन दीपप्रज्वलन करणार आणि कार्यक्रम सुरू होणार. अनेक हे मान्यवर या स्टेजवर येऊन गेले, त्यांना आम्ही कधीच टेबल खुर्ची किंवा खुर्चीवर बसू दिलं नाही, उभ्यानेच फुल दिलं. कारण एक नवीन धर्तीवरती ह्या शेडेकरवाडीचा आदर्श अनेक लोकांनी घेतलाय की असा कार्यक्रम व्हावा की तिथं मुलांचंच फक्त कलागुण झालं पाहिजे. नाहीतर सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचा असतो आणि वक्त्यांची भाषणं 2 तास चालतात. हे आमच्या शेडेकरवाडीत नाही. हे एकमेव आणि अजूनपर्यंत तसंच्या तसं चालू आहे. कुठल्याही माझ्या या शेडेकरवाडीच्या ग्रामस्थांनी अजून याला कुठे डगा लावला नाही. केवढी मोठी मनाची त्यांची ताकद आहे. कारण असे लोक या जगात नाहीत की जे या शेडेकरवाडीत आहेत. आणि हीच प्रेम बाईंना आणि मला मिळत आहे, मलाही देत आहे तसं माझ्या बाईंना द्या. कारण बाई माझ्या अगदी खरोखर मी आज मोठं होणं हे माझ्या बाईंमुळे आहे. त्यांनी आपल्या भावाला मोठं करण्यासाठी खूप मागे थांबलेत त्या आणि होऊ दिलं. असे मुख्याध्यापक आयुष्यात कधीच नाही. आणि या बाईंचा जो गोडवा आहे की त्यांचं जे प्रेम आहे की त्यांना रागवणं हा शब्द कधी तोंडातच नाही, किंवा जरा डोळ्याची भुवई वर गेली किंवा तोंडातून गरम शब्द आला, अजिबात नाही. आणि मी सुद्धा माझं कर्तव्य केलं की माझ्या बाईंचा जो सन्मान आहे, पद आहे, त्या पदाला मी सुईच्या टोका एवढा डाग लावणार नाही. आणि ते मी शेवटपर्यंत पाळलं. असं हे आमचं बाईंचं आणि माझं नातं होतं आणि आज तर काय शेवटपर्यंत ते राहणार आहे. आणि पुन्हा माझ्या सगळ्या चिमुकल्यांचे की जे माझे आजपर्यंत शिकून गेले, आता शिकतायत, या सर्वांना मी एक चांगला प्रेमाचा संदेश देईन. बाळांनो, तुम्ही खूप मोठे व्हा. सगळं माझं श्रेय नाही, या सगळ्या माझी शिक्षकांचं पण श्रेय आहे. त्यामागे त्यांनी प्रेरणा दिलेली आहे, त्यांचं खरं कर्तृत्व आहे. म्हणून मला हा कळस चढवणं सोपं झालं. कारण प्रत्येकाने इथे काम केलेलं आहे. आमचे मगाशी नावाचा उल्लेख राहिला, मोरे सर असतील, त्या मॅडमचं नाव घेतलं, त्या एक दिवस सेवा करून गेला इथला माणूस असेल, त्या प्रत्येकाचं काम आहे. आणि त्यामुळेच हे नंदनवन इथे हे वैभव इथे टिकलंय. फक्त जाताना एवढीच अपेक्षा करेन की जसं नडेसर म्हणाले तसे की हे वैभव जर पट झाला कमी आणि हे जर वैभव कमी झालं किंवा खालच्या दर्जाला आलं तर आपल्याला ते सहन होणार नाही. त्यामुळे पटसंख्या जी आहे ती वाढवण्याकडे आपण सर्वांनी कल ठेवला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही ते कराल. मग ती कशी कराल ही तुमची गोष्ट आहे. मुंबईला गेलेल्या मंडळींना थोडीशी जागरूकता निर्माण करा, काही गोष्टी समजावा.
आणि इथले जे विद्यार्थी आहेत ती संख्या कशी वाढेल याकडे प्रयत्न करा। आणि शेवटी मी असं म्हणेन, आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत देवीजी तळेकर, एक तरुण तरफदार असं नेतृत्व या गावाला मिळालेलं आहे। माझ्या या शाळेसाठी अर्थात सगळ्या शाळांना ते देत आहेत, काही मागितलं आणि ते त्यांनी नाही दिलं असं कधीच नाही। त्यांचा एवढा मोठा दृष्टिकोन आहे की आज त्यांना मागे 1-2 महिन्यापूर्वी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार ग्रामसेवक आणि सरपंच यांना मिळाला। जे काय मिळालं त्यातली पुंजी शिक्षणासाठी त्यांनी जास्त खर्च केले। या शाळेला जे जे आहे, सौर पॅनल आहे, रेन हार्वेस्टिंग आहे, पाण्याचे डिजिटल चांगले नवीन अत्याधुनिक आपले काय म्हणतो आपण ते पाणी शुद्ध मिळण्यासाठीची यंत्र आहेत, प्रिंटर आहे, अंगणवाडीसाठी त्यांनी लाखाचं साहित्य दिलेलं आहे। जे काय हवं ते देणार आहे। म्हणजे आम्ही हा आदर्श दुसऱ्या गावात सांगतोय आमच्या कळसवलीचा, आणि खरोखर असे नेतृत्व आमच्या शाळेला आज मिळत, आणि तशीच त्यांनी ती कृपादृष्टी याही पुढे आमच्या या सेडेकर वाडीवर ठेवायची आहे। आणि बाकीचं आता जास्त काही बोलत नाही, आणि मी इथे आपली सर्वांची रजा घेतो। फक्त रजा घेतो एवढ्यासाठीच म्हणतोय की काही दिवसासाठी रजा जातोय, असं कधी कधी येत राहणार आहे, आणि तेव्हा मी पुन्हा तुम्हाला आपलं भेटत राहणार आहे। तुम्ही सुद्धा डोळ्यातून पाणी काढून भाऊक व्हायचं नाही, कारण हे आपण सगळं विसरण्याचं कारण इथे बसलेल्या माझ्या प्रत्येकानं मला सांगितलंय, गुरुजी तुमची बदली होणार आहे का? आणि गेले 2 महिने मी तुमच्या मनाची सगळ्यांची तयारी केली आहे। मी जातोय, का जातोय आणि कुठे जातोय असं आहे ते तुम्ही खूप समजून घेतलाय। नाहीतर मला असं वाटतंय की एखादा आपला शिक्षक इथून बाईंना एकटं टाकून आम्हाला अर्ध्यावर वाऱ्यावर सोडून जातोय, तर त्याचा निरोप संवाद करायचाच कशाला? त्याने बदली करून काच जावी, हा प्रश्न तुम्ही मला विचारला असता। पण परिस्थिती सगळी तुम्ही समजून घेतला, जाणून घेतला, आणि मला ती मुभा दिला, कारण हे असे समजदार पालक असावे लागतात, आणि ते तुम्हीच आहात। शेवटी तिथे थांबतो, आणि आयोजक जे आता आमचे चंद्रकांतजी सेडेकर असतील, संतोष भाऊ आहेत, आमचे संदेश शेडेकर असतील, अनेक मी सगळ्यांची नावं घेत नाही, माझ्या संपूर्ण शेडेकरवाडीतील ग्रामीण असोत किंवा मुंबईचे असोत, या सगळ्या मंडळींनी आज या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत यांच्यामध्ये शैक्षणिक आणि या शिक्षकांबद्दल शाळेबद्दलची एवढी आस्था आहे की ही कुठेही नाही बघायला मिळणार। कारण काही ठिकाणी बघतो की एखादं काम असेल तर ते पैसे देऊन करावं लागतं, इथे मात्र सगळे लोक श्रमदानाने मोफत काम करतात। ही अशी आमची एकमेव शेडेकरवाडी आहे, आणि आम्ही इथून कुठेही जाऊ तर हे शेडेकरवाडी सारखे माझे ग्रामस्थ मला सदैव माझ्या आठवणीत राहतील। मी इथे थांबतो, मला खूप सहन केला, वेळ वाढली आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, ज्याने ज्याने या सगळ्या कार्यक्रमासाठी योगदान दिलंय। अगदी सगळेच असतील, मुंबईपासून इथपर्यंतचे स्थानिक असतील, खूप काही तुमच्या कुटुंबाचा वेळ काढून इकडे दिला असाल, आणि माझ्यासाठी हा कटाटोप केला असाल, जो त्रास घेतलाय त्याचे मी पुन्हा तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि रजा घेतो। धन्यवाद।